सुहास बाबर. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून मी राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधीत इच्छितो. अध्यक्ष महोदय, या राज्यातल्या तमाम सगळ्या गलाई व्यावसायिकांचा आणि सराफ व्यावसायिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मी तुमच्या माध्यमातून राज्य शासनापुढे ठेवतोय. अध्यक्ष महोदय, मी अशा भागाचं नेतृत्व करतो की ज्या भागाचं परिस्थिती अत्यंत दुष्काळी आहे आणि या दुष्काळी परिस्थितीला उत्तर द्यायचं म्हणून साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आमच्या भागातल्या लोकांनी हा गलाईचा व्यवसाय स्वीकारला आणि आज राज्यभरच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये आमचे गलाई व्यावसायिक आज त्या या व्यवसायाच्या निमित्तानं गलाईचं काम या ठिकाणी करत असतात. अध्यक्ष महोदय, अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने हा व्यवसाय करत असताना आज माझ्या सांगली सातारा जिल्ह्यामधले किमान 2 लाख लोक ही डायरेक्ट ह्या व्यवसायावरती अवलंबून आहेत आणि किमान 10 लाख लोक हे इनडायरेक्टपणे ह्या व्यवसायावरती अवलंबून असल्यामुळं मी राज्य शासनाचं काही गोष्टींकडे महत्त्वाचं या ठिकाणी लक्ष वेधीत इच्छितो. अध्यक्ष महोदय, हा व्यवसाय करत असताना आज अनेक संकटांना लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय, पण ही सगळी संकटं समोर असताना आज आपल्या गृह विभागाच्या मार्फत काही गोष्टींमध्ये सुधारणा होणं खूप आवश्यक आहे. मी तुम्हाला या निमित्तानं काही गोष्टी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, काश्मीरच्या लाल चौकापासून कन्याकुमारीपर्यंत 10,000 लोकसंख्येच्या वर कुठल्याही गावामध्ये तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सांगली आणि सातारा जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी सोने चांदीचा व्यवसाय करताना तुम्हाला आढळेल. तुम्ही कुठल्याही ज्वेलर्स शॉपमध्ये गेला तर तो माणूस आपल्या भागातला असण्याची शक्यता अत्यंत दाट आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, एक वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघाचा मी आमदार आहे साहेब. मी फक्त 2 तालुक्याचा नाही तर माझा मतदारसंघ हा लक्षवेधी आहे, संपूर्ण देशभर पसरलेला आहे. मी गमतीनं तुम्हाला असं सांगतो, जर उद्या आपले ह्या मराठी लोक सगळी या व्यवसायामध्ये आहेत. आज फक्त देशभरात नाही तर सिंगापूर, दुबई आणि आफ्रिकेमध्ये सुद्धा मायनिंग करणारे आमचे लोक आहेत. उद्या जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या इच्छेनुसार जर POK जर आपण घेतला तर POK मध्ये पहिलं सोने चांदीचं दुकान हे आमच्या भागातलं असतील असा मी मानणारा कार्यकर्ता आहे. अध्यक्ष महोदय, माझे ठराविक प्रश्न आहेत. राज्यात या ज्या सोने चोरीच्या घटना होतात त्या प्रकरणामध्ये अनेक वेळा सेक्शन 411 ऑफ द इंडियन पिनल कोड आणि सेक्शन 414 ऑफ द इंडियन पिनल कोड अंतर्गत गलाई व्यवसायांच्यावरती काही कारवाई करण्यासंदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी साहेब येतात. आज ह्या उत्तरामध्ये मला जे उत्तर दिले त्याच्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये फक्त 4 कारवाई झाल्या असं ह्या निमित्तानं सांगण्यात आलं. पण अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती मात्र अशी नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, या कायद्याच्या कलमाची भीती घालून अवैधपणे आमच्या सोने चांदीच्या लोकांच्याकडून अत्यंत निर्दयीपणे सोने वसुलीचं काम आज आपल्या ह्या गृह विभागाच्या मार्फत होत आहे. भीती घालायची आणि चोरी झाली असली नसली तरीसुद्धा त्यांच्यावरती FIR न करता त्या सोने चांदीच्या दुकानदारानं सोनं घेतलंय सोनं घेतलेलं नाही याची खात्री न करता त्या दुकानदाराला त्याच्या प्रेस्टिजची भीती घालायची आणि त्याच्याकडून जबरदस्तीनं सोनं वसूल करायचं असं थोडंसं काम गेले अनेक दिवस या निमित्तानं चालू आहे. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक 6 प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला या निमित्तानं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, अशा चोरीच्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना अन्यायकारक वसुली प्रक्रियेसाठी आपण काही SOP स्थापन करणार आहात का? माझा दुसरा प्रश्न असा आहे, चुकीच्या पद्धतीनं वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर आपण कारवाई करणार का? तिसरा प्रश्न माझा अध्यक्ष महोदय असा आहे, संबंधित दुकानदाराकडून माल जप्त करत असताना त्या दुकानदारांनी विविध कर विभाग BIS यांच्या नोंदी तपासून सदरचा माल जप्त करत असताना व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून तुम्ही हा माल जप्त करणार का? हा प्रश्न देशव्यापी असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री, आमचे मंत्री महोदय आणि ज्या नॅशनल अँड गोल्ड सिल्वर रिफायनरी आणि असोसिएशनच्या आणि अशा विविध असोसिएशन्स आहेत त्यांची एकत्रितपणे याचं एक बैठक आयोजित करणार का? सराफ व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, जिल्हास्तरीय दक्षता समित्या गठीत केल्या आहेत असं समजते, पण असे राज्यामध्ये कुठेही समित्या स्थापन झालेल्या नाहीत. या समित्या गठीत करून यांच्या बैठका आपण घेणार का? आणि 6वा प्रश्न आहे, हा प्रश्न फक्त राज्यापुरता मर्यादित नाही तर देशव्यापी प्रश्न असल्यामुळे देशात कुठेही अडचण निर्माण झाल्यास ज्या पद्धतीनं कोविडच्या काळामध्ये आपण काही ठिकाणी कक्ष स्थापन केले होते तसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या भागातील लोक जे देशभरामध्ये हा व्यवसाय करतायत त्या लोकांना अडचण निर्माण झाल्यास त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या वतीनं आपण काही कक्ष स्थापन करणार आहात का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे. 6 प्रश्न आहेत, 6 उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, नक्कीच लक्षवेधीच्या माध्यमातून सन्माननीय सुहास बाबर यांनी महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना
या बाबतीमध्ये बैठका देखील झालेल्या आहेत आणि ही बाब खरी आहे की सांगली जिल्ह्यामधील आणि सातारा जिल्ह्यामधील आपले जे सराफ व्यावसायिक आहेत किंवा मग गलाई करणारे बांधव आहेत ते संबंध देशभरामध्ये आणि परदेशात देखील आपल्याला आढळतात. आणि सराफ व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये नेहमी आपण पाहतो की ज्यावेळेस घरफोडी होतात, सोन्यांची चोरी होते आणि मग ती रिकव्हरी होण्यासाठी पोलिसांवरती दबाव असतो आणि प्रेशर असतं. ती रिकव्हरी लवकरात लवकर झाली पाहिजे ह्याकरता शेवटी ते कुठेतरी सोनं जिथे वितळवलं जातं तिथपर्यंत धागेदोरे सापडतात आणि मग सराफ व्यावसायिकांना त्यावेळेस चौकशीच्या दरम्यान अनेक गोष्टींना आणि अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि मग त्यावेळेस असं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं मध्ये आलं होतं की जो विषय आता सामान्य सुहास बाबर यांनी मांडला की कधी कधी हॅरॅसमेंट होते आणि दबाव टाकला जातो आणि बळजबरीने सोनं तिथून जरी गेलं नसलं किंवा तिथे वितळवलं गेलं नसलं तरी सुद्धा आमच्यावर दबाव टाकून बळजबरीने तिथे सोनं घेऊन जायच्या कारवाई कधी कधी केल्या जातात. अध्यक्षमध्ये मी आश्वासित करतो सामान्य सदस्यांना की जर का अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने एखाद्या सराफ व्यवसायाचा समावेश नसताना देखील कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर का त्यांच्यावर बळजबरी केलेली असेल तर आपण मला त्याची माहिती उपलब्ध करून द्या किंवा मला त्याची उदाहरणं द्या. नक्कीच त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. शेवटी जर का चौकशीच्या दरम्यान जसं उदाहरणार्थ आपण आपल्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये आपण नमूद केलेलं आहे की 2025 मध्ये आपण 3 केसेस आपण सांगली जिल्ह्यामध्ये आपण दाखल केलेल्या आहेत. ह्या केसेसची माहिती घेत असताना किंवा ह्याची जेव्हा चौकशी झाली तेव्हा आपण 14 मार्च 2024ला गृह विभागाच्या मार्फत आपण सराफ व्यावसायिकांची ही कारवाई करत असताना कशा पद्धतीने कारवाई केली पाहिजे याचा आपण SOPs आपण तयार केलेला आहेत आणि या SOPsच्या पद्धतीनेच त्यांनी ती कारवाई करणं अपेक्षित आहे जी या केसेसमध्ये आपल्याला होताना आढळलेली आहे. ज्या 3 केसेस या दाखल झालेल्या आहेत सांगली जिल्ह्यामध्ये 2025 साली आणि आता 26 या महिन्यापर्यंत एक कारवाई झालेली आहे. ह्या कारवाई करत असताना त्यांना नोटिसेस देऊनच त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आणि जी समिती गठीत करणं आवश्यक आहे त्या समितीला कळवणं आवश्यक आहे ते प्रोसिजर फॉलो करूनच हे सगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्याच्यावरती आपण कारवाई केली आहे. तशी प्रोसिजर ही अर्थातच सगळीकडे झाली पाहिजे असं अपेक्षित आहे. त्याकरिता आपण जो इथे प्रश्न उपस्थित केलेला आहे की प्रत्येक जिल्हानिहाय दक्षता समिती असणं आवश्यक आहे. ही बाब देखील खरी आहे की मागच्या 2024ला हे आदेश निर्गमित होऊन देखील मागच्या 2 महिन्यापूर्वीपर्यंत ह्या समिती गठीत झाल्या नव्हत्या परंतु आता मात्र 24 जिल्ह्यांमध्ये ह्या समित्या गठीत झालेल्या आहेत. कमिशनरमध्ये जिथे जिथे आयुक्तालय आहेत त्या ठिकाणी DCP स्तरावरती ह्या सगळ्या जे काही समित्या आहेत त्या गठीत होणं आवश्यक होतं. तर पुढच्या 30 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या समित्या या गठीत होतील असं मी आपल्याला आश्वासित करतो. त्यानंतर SOP आपण जे व्हिडिओग्राफीच्या माध्यमात ज्यावेळेला कारवाई होती त्यावेळेला व्हिडिओग्राफी झाली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे ज्याचा उल्लेख हा SOP मध्ये देखील आहे आणि नक्कीच त्याची जर का अंमलबजावणी होत नसेल तर ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आश्वासित करतोय की ज्या वेळेस सराफ व्यावसायिकांकडे कारवाईसाठी जेव्हा पोलीस जातील त्यावेळेस माल जप्त करत असताना व्हिडिओग्राफी कंपल्सरी केलीच जाईल आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातूनच त्यांनी पुढे कारवाई करणं आवश्यक राहील. त्यानंतर आपली जी मागणी होती की एक कक्ष स्थापन करावं कारण हे आपले जे गलाई करणारे जे काही बांधव आहेत हे देशभरामध्ये आहेत परदेशात देखील आहेत तर त्यांना त्या ठिकाणी जर का कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर मला वाटतं कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता नाही आणि ते ज्या जिल्ह्यामध्ये येतात त्या ठिकाणी जरी त्यांनी संपर्क साधला तर सुद्धा त्यांना तिथे ज्या ठिकाणी ते व्यवसाय करतात तिकडे त्यांना मदत ती करण्यात येईल. चौथी आपली मागणी होती की केंद्रीय मंत्री मोदयांसोबत बैठक कारण हा प्रश्न काय फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही पूर्ण देशभरामध्ये आपले हे गलाई बांधव आहेत त्यांचा हा प्रश्न आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून त्यांच्यामार्फत आपण केंद्रीय मंत्रालयापर्यंत संपर्क साधून आपले देश स्तरावरती आपले ज्या समित्या आहेत किंवा त्यांची जी काही संघटना आहेत त्यांच्यासोबत माननीय केंद्रीय मंत्री महोदयांसोबत बैठक लावण्याची विनंती ही आपल्यामार्फत केली जाईल. मला वाटतं आपण ज्या सूचना इथे केलेल्या आहेत त्या सूचनांच्या माध्यमातून सराफ व्यावसायिकांच्या आणि गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्याकरिता आवश्यक असलं ह्यापुढे देखील आपण बैठक घेऊ आणि ते प्रश्न आपण हाताळू. तर हा व्यवसाय देशभर आहे फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर देशामध्ये कुठेही अडचण येते ती लोक आम्हाला फोन करतात. आता मी केरळमध्ये काय सांगू शकत नाही मी उत्तर प्रदेशमध्ये काय सांगू शकत नाही तर एक नोडल ऑफिसर आपल्या राज्य शासनाच्या वतीनं ह्या विषयामध्ये असणं खूप आवश्यक आहे. मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की असा नोडल ऑफिसरची एक नेमणूक आपल्या कक्षामार्फत करणार का आणि मंत्री महोदय जे अधिकारी अशा चुकीच्या पद्धतीने वसुली करतात अध्यक्ष महोदय केस झाली नसली तरी ते आरोपी आणतात आणि ज्या आरोपीनं एखाद्या दुकानाला बोट केलं तर
काही त्याला सीसीटीव्ही conclude फुटेज चेक करा, न please. करता त्याच्यानं वसुली करायचा प्रयत्न करतात अशा 15 मिनिटं अधिकाऱ्यांच्यावरती झाली, आपण एक कारवाई लक्षवेधी करणार द्या. का? चला पुढे. अशा पद्धतीने बळजबरीने जर का सोनं त्यांनी तिथून उचलून घेऊन गेलेले असतील तर नक्कीच त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील करण्यात येईल. दुसरा विषय आपल्या ही मागणी करायची योग्य आहे की कक्ष स्थापन झालं पाहिजे आणि कारण आपले हे बांधव जे आहेत ते देशभरामध्ये पसरले आहेत त्यांना तिकडे कुठे अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर इथल्या गृहविभागाशी त्या राज्यामधल्या गृहविभागाशी संपर्क हा सोप्या रीती झाला पाहिजे. तर नक्कीच या बाबतीमधला रिव्ह्यू घेऊन अशा तक्रारी किती जाऊ आता या पुढे आपल्याकडे येत आहेत ह्याची पूर्ण 8 माहिती लक्षवेधी घेऊन कक्ष करायची. स्थापन करण्यात येईल.